कोरोनाचं संकट जगामध्ये आलेलं कोरोनाचं संकट आपल्याकरता आलं. काय करत होते भाजपवाले? काय करत होते? काय आठवण करा, त्यावेळेला आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सर्वांनी पैसे गोळा करा असं करतातच. त्याच वेळेला भाजपानं आणि देवेंद्र फडणवीसांनी एक पत्रक काढलं, एक ऑर्डर काढली की भाजपाच्या एकाही माणसानं मुख्यमंत्री सहाय्यता फंडामध्ये एकही रुपया द्यायचा नाही. केलं होतं की नाही सुनीलराव? एकही पैसा द्यायचा नाही. सगळे पैसे हे पंतप्रधान केअर फंडामध्ये म्हणजे दिल्लीला द्या. का? तर उद्धव साहेब इथं मुख्यमंत्री होते. अरे हरामखोरानो, तुम्ही महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्रातल्या जनतेला वाचवायच्या ऐवजी तुम्ही दिल्लीला पैसे पुरवत होतात. कारण त्यावेळेला या महाराष्ट्रातली जास्तीत जास्त जर माणसं मेली तर उद्धव ठाकरेंचं सरकार उलटून टाकायला आपल्याला संधी मिळेल, हा दुष्ट हेतू यांचा होता. आठवा तो दिवस, रात्री 2:30 वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर 2:30 वाजता त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले. 60,000 रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स एका ट्रकामध्ये भरून ती गुजरातला न्यायचं काम चाललं होतं. कुठे? आपल्या राज्यामध्ये त्या एका इंजेक्शन करता लोक नुसती धावे मोडकून रडत होती, त्याच्या हातापाया पडत होती, कुठं म्हणून फिरत होती, औषधाकरता फिरत होती, ऑक्सिजन करता फिरत होती आणि हे मात्र गुजरातच्या राज्याच्या लोकांना त्या ठिकाणी ती औषधं पुरवत होती. माझा प्रश्न आहे गुजराती बांधवांना, माझा प्रश्न आहे जैन बांधवांना, माझा प्रश्न आहे मारवाडी बांधवांना की विचार करा. हिंदू असतील, मुसलमान असतील, बौद्ध असतील, शीख असतील, मुसलमान असतील, माझ्या पक्षप्रमुखानं जे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे तुम्ही सगळे राहता, गुजराती, मारवाडी, जैन लोकांना खास करून मी सांगतो आणि मराठी माणसांना पण सांगतो की ज्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे तुम्ही राहता त्या भारतीय जनता पार्टीनं तुम्ही महाराष्ट्रातली माणसं जगावी म्हणून विचार केला नाही, पण माझ्या पक्षाच्या नेत्यानं सरसकट सगळ्यांना समान न्यायानं उपचार दिला. त्याचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे.